नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो 7 एप्रिलचा जो व्हिडिओ आहे ते आपल्याला आपल्या चॅनलवर टाकता आलेला नाही, कारण काही टेक्निकल बिघाडामुळे ते आपल्याला लेक्चर रेकॉर्ड करता येत नव्हतं. म्हणून आपण आज काय करणार आहोत, तर कालच्या आणि आजच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत. चला मग वेळ न घालवता या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. नुकतेच ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, दादासाहेब फाळके. हे जे काही पुरस्कार आहे त्या पुरस्काराने या मनोज कुमार यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. मनोज कुमार हे प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय अभिनेते होते आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. यांचा जन्म जर बघितला तर 1937 साली भारताच्या फाळणीच्या अगोदर पाकिस्तानमध्ये झालेलं होतं. यांचं मूळ नाव हरिकृष्णन गोस्वामी असं होतं, मात्र त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये मनोज कुमार हे नाव धारण केलेलं होतं. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यांना देशभक्तीपर आधारित जे चित्रपट आहेत त्यासाठी ओळखले जाते. त्यांचे चित्रपट आपण जर बघितले तर काही गाजलेले त्यांचे चित्रपट आहेत, जसं की 1965 साली आलेला शहीद हा चित्रपट, 1967 साली उपकार, रोटी कपडा मकान हा चित्रपट तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. खूप गाजलेला हा चित्रपट आहे. 1974 साली आलेला आणि त्यानंतर 1984 साली सुद्धा आलेला देशभक्तीवर आधारित क्रांती हा चित्रपट. तर हे काही चित्रपट त्यांचे जे की खूप जास्त प्रसिद्ध असे होते, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि यांना 1992 साली केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. आणि 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा, जे की चित्रपट सृष्टीमधील सर्वोच्च सन्मान मानला जातो, ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेलं होतं. हे मुद्दे यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या निधनवार्ता लक्षात ठेवायच्या आहेत. तर डॉक्टर मनमोहन सिंग जे भारताचे माजी पंतप्रधान होते यांचं निधन झालेलं आहे. रतन टाटा जे प्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते यांचंही निधन झालेलं आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचंही निधन झालेलं आहे. प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचं निधन झालेलं आहे. तसेच राम नारायण अग्रवाल, ज्यांना भारतामध्ये अग्नी मिसाईलचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांचं निधन झालेलं आहे. नटवर सिंग भारताचे माजी परराष्ट्र मंत्री, यामिनी कृष्णमूर्ती ज्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या यांचंही निधन झालेलं आहे. डॉक्टर आर नित्य आनंद, ज्यांनी सहेली गर्भनिरोधक गोळीचा शोध लावला, यांचं निधन झालेलं आहे. यशवंत पेंढारकर, विको कंपनीचे मालक. सुब्रितो राय सहारा, जे की सहारा इंडियाचे संस्थापक होते. शोभा रानडे, गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या, यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत रामोजी राव, ज्यांनी हैदराबाद या ठिकाणी रामोजी फिल्म सिटी उभारलेली होती, त्याचे ते संस्थापक होते, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. सतीश जोशी जे अभिनेते होते. बिशन सिंग बेदी क्रिकेटर. फ्रान्सिस डिब्रितो, जे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राहिले होते, यांचंही निधन झालेलं आहे. एस एम कृष्णा जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते, यांचं सुद्धा नुकतंच निधन झालेलं आहे. या काही महत्त्वाच्या निधनवार्ता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणता देश बिमस्टेकचा नवीन अध्यक्ष बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बांगलादेश. बिमस्टेक ही जी काही संघटना आहे त्याचा नवीन अध्यक्ष असणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच बांगलादेश 2 वर्षांसाठी बिमस्टेकचा अध्यक्ष असणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि ही घोषणा बिमस्टेकचं जे संमेलन नुकतंच जे पार पडलेलं आहे थायलंड या देशामध्ये, त्या ठिकाणी करण्यात आली. तसेच हे जे बिमस्टेक संमेलन पार पडलेलं आहे त्याचा विषय काय होता हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समृद्ध, लवचिक आणि मुक्त बिमस्टेक असा त्याचा विषय होता 2025 बिमस्टेक संमेलनाचा. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला होता. हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच हे जे काही बिमस्टेक आहे त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. यामध्ये एकूण सध्या 7 देश आहेत. त्यामध्ये बांगलादेश, भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या देशांचा समावेश होतो. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यावर परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे.
तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या राज्यात AI सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र राज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे ते राज्य सरकारसोबत मिळून AI सेंटर उभारणार आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये दोघांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI विषयी एक करार झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये AI सेंटर स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. तर एवढंच आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. तर काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. भारतातील पहिले AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारलं जाणार आहे. आदिवासी विद्यापीठ नाशिकमध्ये असणार आहे. देशात सर्वाधिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात FDI मिळवणारा राज्य सुद्धा महाराष्ट्र आहे. भारताच्या GDP मध्ये सुद्धा सर्वाधिक योगदान देणारा राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं. हे काही महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्राविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इतर काही AI विषयक पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताची पहिली AI शाळा केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आली. भारताची पहिली AI शिक्षिका तिचं नाव आहे आयरिस, जे की केरळ या राज्यामध्ये आहेत. भारतातील पहिले AI शहर लखनौ. भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर त्याचं नाव आहे देविका. भारतातील पहिले AI चित्रपट त्याचं नाव आहे इरा. जगातील पहिली मिस AI केंजा लायली ही बनली आहे, जी की मोरोक्को या देशाची आहे. सेबी AI चॅटबॉट आलेला आहे सेवा या नावाने. रिलायन्सनं सुद्धा AI चॅटबॉट काढलेला आहे ब्रेन या नावाने. जेनी नावाचं AI गुगलनं काढलेलं आहे. आणि डीपसीक नावाचं जे चॅटबॉट आहे ते नुकतंच चीनच्या लियांग फियांग हे फाउंडर आहेत त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि ही डीपसीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं आहे. त्यांचे फाउंडर कोण आहेत आणि देशाचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये उभी केली जाणार आहे. हे सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणत्या राज्यात देशातील पहिल्या व्हर्टिकल ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्यामध्ये नुकतंच देशातलं पहिलं असं व्हर्टिकल जे ब्रिज असणार आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 6 एप्रिल 2025ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या व्हर्टिकल ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या ब्रिजचं नाव आहे न्यू पंबन ब्रिज, जे की तामिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि हा एक रेल्वे ब्रिज आहे मित्रांनो. रामेश्वर बेट ते भारताची मुख्य भूमी मंडपम या दोन ठिकाणांना हे जोडण्याचं काम रेल्वे ब्रिज करणार आहे. याची लांबी 2.07 किलोमीटर एवढी आहे. यासाठी 700 कोटी रुपये खर्च हा करण्यात आलेला आहे. या अगोदर आपण जर बघितलं एक जुना पंबन ब्रिज त्या ठिकाणी होता, जे की 100 वर्षापेक्षा सुद्धा जुना ब्रिज होता, इंग्रजांच्या काळामध्ये बांधण्यात आलेला. त्याच्या जागी आता हा नवीन ब्रिज बनवण्यात आलेला आहे. तर हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉईंट्स जसं की भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल किंवा ब्रिज कोणत्या ठिकाणी आहे विचारलं तर ते नाव लक्षात ठेवायचं आहे. नागपूर या शहरामध्ये आहे. भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल त्याचं नाव आहे डॉक्टर भूपेन हजारिका पूल, ज्याची लांबी 9.15 किलोमीटर एवढी आहे, जे की आसाम ते अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडण्याचं काम करतो. जगातील सर्वात लांब काचेचे पूल व्हिएतनाम या देशामध्ये आहे. भारतातील सर्वात लांब समुद्री पूल महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबई या ठिकाणी. याचं नाव आहे अटल सेतू. ची लांबी लक्षात ठेवायची आहे 21.8 किलोमीटर. त्यानंतर प्रश्न असेल, नुकतेच राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आकर्ष श्रॉफ असं त्यांचं नाव आहे, ज्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतंच बेंगलोरची जी एक संस्था आहे युवा स्पार्क, त्याचे संस्थापक आहेत आकर्ष श्रॉफ यांना 2025चा राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना कोणत्या श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला आहे? तर भारतात प्रारंभिक बालशिक्षण व ग्रामीण भागात अंगणवाडीमध्ये डिजिटायझेशन केल्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे ते केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या देशाने परमाणु पाणबुडी पर्म विकसित केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रशिया या देशाने नुकतंच ही पर्म नावाची जी पाणबुडी आहे
परमाणु पाणबुडी असणार आहे त्याला विकसित केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नाव असेल पर्म असं त्या पाणबुडीचं नाव आहे, जे की एक परमाणु किंवा न्यूक्लिअर अशी सबमरीन आहे. याची निर्मिती रशिया या देशाने केलेली आहे. याची रेंज आपण जर विचारात घेतली तर 500 ते 1000 किलोमीटर एवढी रेंज ही या पाणबुडीची असणार आहे. या पाणबुडीची विशेषता जर आपण लक्षात घेतली तर रडार जी यंत्रणा आहे त्याद्वारे सुद्धा याला पकडणं अशक्य आहे. तर याची ही विशेषता आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताची पहिली परमाणु पाणबुडी कोणती आहे असं सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे INS अरिहंत. ही भारताची पहिली परमाणु पाणबुडी आहे. त्यासोबतच रशियाचा उल्लेख आला आहे, तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी असेल मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्या त्या देशाचे प्रमुख आहेत व्लादिमीर पुतिन. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल विश्व स्वास्थ्य दिवस कधी साजरा केला जातो. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे अर्थात विश्व स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर दरवर्षी 7 एप्रिलला विश्व स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी का? कारण 7 एप्रिल 1948ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO ची स्थापना झालेली होती. म्हणून या दिवशी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे, स्वस्थ सुरुवात आशापूर्ण भविष्य. तर ही थीम आपल्यासाठी महत्त्वाची, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. तसेच WHO विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. याचा लॉंग फॉर्म असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या देशामध्ये आणि सध्या प्रमुख आहेत डॉक्टर टेड्रोस ॲडहॅनॉम. त्यासोबतच एप्रिलमधील काही इतर दिनविशेष लक्षात ठेवायचे आहेत. 1 एप्रिलला ओडिशा राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 एप्रिलला विश्व ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस. 5 एप्रिलला राष्ट्रीय समुद्री दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि नुकतंच आपण बघितलं 7 एप्रिलला विश्व स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल नुकतेच शेंगाली बिहू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी आसाम या राज्यामध्ये नुकतंच हे शेंगाली बिहू महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही आसाम राज्य आहे त्या राज्यामधील हे कृषी महोत्सव आहे शेंगाली बिहू. शेंगालीचं जे अर्थ आहे ते लक्षात ठेवायचं आहे आनंद व महोत्सव. तसेच आसाम या राज्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी असेल दिसपूर. मुख्यमंत्री आहेत सध्या हेमंता बिस्व शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे MotoGP अमेरिका ग्रँड प्रिक्स 2025चा विजेता कोण बनला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए मार्क मार्केस. हा MotoGP अमेरिका ग्रँड प्रिक्स याची काही रेसिंग स्पर्धा नुकतंच पार पडलेली आहे, त्याचा तो विजेता ठरलेला आहे. तर हा जो मार्क मार्केस आहे तो बेल्जियम या देशाचा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच कोणत्या राज्यातील कुंभकोणम पान आणि थौलाई फुलाच्या माळेला GI टॅग देण्यात आला. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी पूनम गुप्ता या RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच भारत सरकारकडून कोणत्या वर्षापर्यंत नक्षलमुक्त भारत करण्याची घोषणा करण्यात आली. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 2026 पर्यंत भारत हा नक्षलमुक्त करण्याची नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा संसदेमध्ये केलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. नुकतेच वंदना कटारिया या खेळाडूने निवृत्ती घेतली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी हॉकी. त्यानंतरचा प्रश्न होता IIM अहमदाबाद भारताच्या बाहेर पहिला कॅम्पस कोठे सुरू करणार आहे. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी दुबई. त्यानंतरचा प्रश्न होता सिनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत गोल्ड मेडल कोणी जिंकले. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी मनीषा भानवाला. त्यानंतरचा प्रश्न होता 2025च्या योग दिनाची थीम काय असणार आहे. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. त्यानंतर काल आपण जो होमवर्क क्वेश्चन दिला होता तो होमवर्क क्वेश्चन असा होता
2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेश या राज्याने नुकतंच जे प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडलेला आहे 2025चा, त्या ठिकाणी चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. तर भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.